चंद्रपूर लोकसभेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे। आपल्यासोबत निवडणूक अधिकारी आहे संजय पवार। सर, कशी तयारी झाली आहे? किती कर्मचारी आहे? काय पूर्ण आहे? आपल्याकडे 383 मतदान केंद्र आहेत। 383 मतदान केंद्रांवर आपण जवळपास 1720 कर्मचारी आपण नेमलेले आहेत आणि 700च्या आसपास पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपण त्यांच्याबरोबर देत आहोत। प्रति मतदान केंद्र एक पोलीस आणि एक होमगार्ड आणि त्या अनुषंगाने जे माननीय निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। आज आपण मतदान यंत्रे आणि त्याच्यासोबत मतदानासाठी लागणारं साहित्य हे मतदान केंद्रांवर मतदान पथकांच्या सहाय्याने आपण रवाना करत आहोत। मतदान पथकांच्या सोयीसाठी आपण बसेसची व्यवस्था आणि सेक्टर ऑफिसर जे आहेत त्यांच्यासाठी आपण सर्व जीपची व्यवस्था सुद्धा आपण केलेली आहे। उद्या मतदान पथक ज्या ठिकाणी मतदानासाठी जातील तर मतदान पथकांसाठी पाण्याची आणि इतर जे मतदार आहेत मतदारांसाठी सुद्धा आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच पद्धतीने शेडची व्यवस्था सुद्धा ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्या ठिकाणी शेड उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण टेम्पररी शेडची व्यवस्था केलेली आहे। चंद्रपूरमध्ये तापमान खूप जास्त आहे, अधिक असल्यामुळे काय काळजी घेतली गेली आहे कर्मचारी? आपण उन्हापासून संरक्षण करावं याच्यासाठी आम्ही प्रत्येक मतदान पथकासोबत एक पॅम्पलेट दिलेला आहे की उन्हापासून संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे। मतदारांसाठी सुद्धा आम्ही उन्हापासून संरक्षण करावं, जागरूकता निर्माण करावी यासाठी सुद्धा आपण प्रसार माध्यमांद्वारे वेळोवेळी सूचना आपण दिलेल्या आहेत। ORSची पाकिटं जे आहेत ती मतदान पथकांसाठी सुद्धा आपण प्रदान केलेले आहेत। मेडिकल टीम ज्या आहेत त्या प्रत्येक PSC मध्ये आपण मेडिकल टीम आपण कार्यरत ठेवलेल्या आहेत। ज्या ठिकाणी आपलं आता डिस्ट्रीब्युशन चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण मेडिकल पथक कार्यरत ठेवलेलं आहे। आकर्षक काही मतदान केंद्र विशेष आकर्षित बनवले गेले आहे। काय आकर्षणचे केंद्र बनवले आहे? आपण मॉडेल पोलिंग स्टेशन बनवलेलं आहे, पिंक पोलिंग स्टेशन महिलांसाठी बनवलेलं आहे, PWD म्हणजे दिव्यांग मतदारांसाठी सुद्धा एक बूथ बनवलेला आहे आणि एक यूथ साठी आपण सुद्धा पोलिंग बूथ बनवलेला आहे। या मॉडेल पोलिंग स्टेशन बूथवर सगळ्या ज्या सोयी सुविधा आपल्याला अत्यावश्यक आहेत त्या सगळ्या सोयी सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत। तर हे होते संजय पवार निवडणूक अधिकारी। यांचे हेच म्हणणं आहे की पूर्ण यंत्रणा सुसज्ज झाली आहे आणि आता काही वेळातच येथून पूर्ण जे कर्मचारी आहे ते आपल्या मतदान केंद्रावर दाखल होणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।